इन जनरलच असं खूप मायावी आहे आणि मला असं वाटतं की आय फील कनेक्टेड टू एव्हरीथिंग अराउंड मी, एव्हरी पर्सन अराउंड मी. पण स्पेशली जेव्हा मी केयाला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला पण असं शूटच्या पहिल्या दिवशी असं खूप टेन्शन आलेलं की आता काय होणार, कारण आपण खूप अशी रिहर्सल नाही केली आहे किंवा आपण ती फिलिंग आपल्याला तेवढी माहिती नाही आहे. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला भाच्या असतात लहान, आपण लहान मुलांसोबत खेळलेलो असतो, वेळ घालवलेला असतो, पण हे आईचं कॅरेक्टर कसं प्ले होणार आणि ते कसं साकारता येईल पुढे जाऊन, त्याचं मला टेन्शन आलं होतं. पण मला हे पण माहिती होतं की हे असं इट इज नॉट अ प्लॅन्ड किड. सो मी जेवढी रॉ असेल आणि मी जेवढी माझ्यासाठी एव्हरी डे केयासोबत जसं जाईल ते तेवढंच नवीन असेल त्या कॅरेक्टरसाठी पण. म्हणजे ॲक्च्युअल शरयू जे माझं कॅरेक्टरचं नाव आहे तर ते तसंच मी त्याला खूप विचार करून की मी अशी एक पोक्त आई आणि सगळी कामं मीच करते आणि तिला असं खूप काहीतरी चांगलं सांगते, अशी ती एक आपल्याला आयडियल इमेज असते ना आईची, तसं ते कॅरेक्टर नाहीच आहे. म्हणजे शी इज ऑल्सो एक्सपिरियन्सिंग हर मदरहूड फॉर द फर्स्ट टाइम. सो ते करताना मजा आला आणि बिकॉज ऑफ हर ते अजूनच सोपं गेलं, कारण आम्ही दोघी पण अशा थोड्या अशा की आम्ही अशा एकमेकीला लुक्स देत होतो.